बुलेटिनमध्ये स्वागत। आता दुपारच्या 100 बातम्या। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद या सैफवर हल्ला करणाऱ्याचं नाव आहे। त्याला रात्री ठाण्यातून अटक करण्यात आली। चोरीच्या उद्देशाने आरोपी सैफ अली खानच्या घरात शिरला असं पोलिसांनी सांगितलं। शहजाद हा बांगलादेशी असल्याचं अजून स्पष्ट झालेलं नसून कोर्टाकडून आंतरराष्ट्रीय षडयंत्र हे आहे असा संशय व्यक्त केला गेलाय। दुसरीकडे शहजाद अनेक वर्षांपासून भारतात राहतो असं आरोपीचे वकील म्हणतात। सैफचा हल्लेखोर मूळचा बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। आरोपीने भारतात प्रवेश केल्यानंतर त्याने स्वतःचं नाव विजय दास असं ठेवलं संशय पोलिसांना आहे। तर हा आरोपी जवळपास 12 वेगवेगळी नावं आणि वेगवेगळ्या ठिकाणी काम करत राहिला अशी माहिती समोर येते। सैफच्या हल्लेखोराला भारतात मदत करणारे अडचणीत येणार आहेत। हाऊसकीपिंग एजन्सीच्या मालकाचीही चौकशी सुरू आहे। हा काम मिळवण्याकरता कागदपत्र कशी मिळवायचा याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी रोहित पवारांनी पोलिसांच्या शोध मोहिमेवर शंका व्यक्त केली आहे। आरोपी बांगलादेशातून आलेला असावा असा अंदाज व्यक्त करणारे पोलीस हा विषय वेगळ्याच बाजूला नेण्याचा प्रयत्न करतायत अशी शंका रोहित पवारांनी व्यक्त केली। धनंजय मुंडे विरोधकांवर चांगलेच संतापले। विरोधकांनी माझ्यावरील एकतरी आरोप खरा करून दाखवावा, त्यानंतरच मी बोलेन आणि तेव्हा बोलायला कमी पडणार नाही। तर मला बदनाम करायचे तेवढं करा, मात्र माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका असंही धनंजय मुंडे म्हणाले। बीडच्या पालकमंत्रीपदावरून डावलल्यानंतर धनंजय मुंडेंनी वक्तव्य केले। बीडची सध्याची स्थिती पाहून मीच दादांना विनंती केली की त्यांनी बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी घ्यावी। जसा पुण्याचा विकास झाला तसाच बीडचाही विकास व्हावा एवढीच भावना आहे असं धनंजय मुंडेंनी सांगितलं। अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्रीपद गेलंय हे चांगलंच आहे, मात्र त्यांनी आता पुण्यासारखं बीडकडेही लक्ष देण्याची गरज आहे। चेहरा दादांचा आणि कारभार दुसरंच। बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सुषमा अंधारेंनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे। बीडचं पालकमंत्रीपद मुंडे घराण्याचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या बारामतीच्या पवार घराण्याकडे जाणं हा दैवी संकेत आहे असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना खोचक टोला लगावला। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांनी स्वीकारल्यानं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आनंद व्यक्त केला। जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर दादा औषध शोधतील आणि उपचार करतील असा विश्वास व्यक्त करत सुरेश धस यांनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या। बीडमध्ये स्थानिक परिस्थिती पाहता धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपदाची जबाबदारी न देता अजित पवारांकडे ही जबाबदारी देण्यात आली। धनंजय मुंडेंना इतर जिल्ह्याची जबाबदारी देऊ शकलो असतो, मात्र सध्या जी परिस्थिती आहे त्यामुळे त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरेंकडे गेलं, त्यामुळे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले नाराज आहेत। अदिती तटकरेंना पालकमंत्रीपद मिळणं हे अनपेक्षितच होतं। जिल्ह्यात मलाच पालकमंत्रीपद मिळणार असं वातावरण असताना हा घेतलेला निर्णय धक्कादायक आहे असं ते म्हणाले। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून भरत गोगावलेंनी नाराजी व्यक्त केली आहे। सुनील तटकरेंनी वक्तव्य केलंय, पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे, त्यामुळे 3 पक्षाचं सरकार असताना प्रत्येक मंत्र्याला पालकमंत्रीपद मिळेल असं होणं शक्य नाही। त्यामुळे निर्णयाचा सन्मान सगळ्यांनी राखायला हवा असंही तटकरे म्हणाले। शिवसेनेच्या भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आलंय, त्यामुळे गुलाबराव पाटील काहीसे नाराज आहेत। आमच्या शिलेदारांना पालकमंत्रीपद का नाही याचा जाब विचारणार त्यांनी। पालकमंत्रीपद देण्यात यावं यासाठी मागणीही करणार असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं। अकोल्याच्या पालकमंत्रीपदी कामगार मंत्री आकाश फोंडकर यांची निवड करण्यात आली आहे, त्यामुळे अकोलेकरांनी आनंद व्यक्त केला। महायुतीतील अनेक लोकांना पालकमंत्रीपद मिळालं नाही। धनंजय मुंडे दादा भुसे यांना का बाजूला ठेवलं हे माहीत नाही। ॲडजस्टमेंटमध्ये काहीतरी अडचण आली असेल असं विधान नरहरी झिरवाळ यांनी केलं। रोहित पवारांनी व्यंगचित्र प्रदर्शनात एका व्यंगचित्रावरून राज ठाकरेंना टोला लगावला। गाडीच्या डिक्कीत जो माणूस बसलाय तो कोण आहे? कितीही वर्ष जाऊ द्या, कोणाच्याही डिक्कीत आमच्यासारख्याचं चित्र दिसणार नाही असं खोचक विधान करत रोहित पवारांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांना डिवचलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत नेमकं कसं लढायचं याबाबतची भूमिका कार्यकर्त्यांनी निश्चित करायची आहे, तर कार्यकर्त्यांनी ठरवलं तर स्थानिक निवडणुका स्वबळावर लढू असं सूचक वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं।
सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेंनी मोदींवर टीका केली. मोदी देशाला वाचवत नाहीत, बिघडवत आहेत. त्यामुळे मतदारांनी देशाला वाचवावं असं आवाहन प्रणिती शिंदेंनी केलं. तर लाडकी बहीण योजना लवकरच बंद होईल असा दावा प्रणिती शिंदेंनी केला. अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन करण्यात यावं अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केला. यावर मात्र राधाकृष्ण विखे पाटलांनी खडसावले. जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रश्न येतच नाही, असा कोणताही प्रस्ताव माझ्यासमोर नव्हता असंही ते यावेळी म्हणाले. हिंगोलीतील भाजपचे माजी पदाधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी भाजपला रामराम ठोकणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते त्यांचा पक्ष प्रवेश झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगानं नांदेडमध्ये जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक झाली. खासदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला काँग्रेसचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात पक्ष संघटना वाढ आणि आगामी स्थानिक निवडणुकीची तयारी करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. परभणी आणि बीडमधील घटनेचा निषेध करण्याकरता छत्रपती संभाजीनगर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोपर्यंत आरोपींना फाशीची शिक्षा देत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही असा इशारा नागरिकांनी दिला. तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबानंही मोर्चात सहभाग घेतला. जनआक्रोश मोर्चात अंबादास दानवे देखील सहभागी झाले. संभाजीनगरातील मोर्चाला अंबादास दानवेंनी पाठिंबा देत आरोपींच्या शिक्षेची मागणी केली. वाल्मिक कराड विरोधात रोज वेगवेगळी माहिती समोर येते, मात्र ईडी कारवाई का करत नाही असा सवाल अंबादास दानवेंनी केला. तर सरकारही पक्षपातीपणा करत आहे असा आरोप दानवेंनी केला. सारंगी महाजन यांनी परळी शहर पोलीस ठाण्याचं जमीन फसवणुकीसंदर्भात पुरावे आणि कागदपत्र दिलेत. परळीतील जिरेवाडीमध्ये कोटींची जमीन असल्याचा दावा करत सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केले. रत्नागिरीच्या देवरुख बाजारात जीर्ण झालेले आणि वाकलेले इलेक्ट्रिक पोल कोणत्याही क्षणी पडू शकतात अशा परिस्थितीत आहेत. त्यामुळे जीर्ण पोल बदलण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. देवरुखमधील सप्तलिंगी नदी गाळमुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. कचरा प्लास्टिकनं नदी प्रदूषित झाली आहे, त्यामुळे नदीला गाळमुक्त करावं अशी मागणी करण्यात येते. 10वी पास असलेल्या आरोग्य विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता वैद्यकीय उपचार करणाऱ्यावर आरोग्य विभागानं धाड टाकली. डिग्री नसतानाही रुग्णांवर उपचार केल्यानं कारवाई करण्यात आली. वाशिमच्या कामर गावामध्ये दारूमुळे प्रचंड व्यसनाधीनता वाढली आहे. त्यामुळे दारू दुकानं स्थलांतरणाचा ठराव मागील वर्षभरानंतरही प्रलंबित आहे. त्यामुळे दारू दुकानं हटवण्याच्या मागणीकरता 26 जानेवारीपासून गावकऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला. धाराशिव यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये वाघाला पकडण्यासाठी वनविभागाच्या विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या 6 दिवसांपासून शोध घेतल्यानंतरही वाघ काही सापडलेला नाही. चोपडा आणि अंमळनेर तालुक्याच्या दरम्यान तापी नदीवर मातीचा बांध उभारून वाळू चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू होता. ही माहिती मिळताच अंमळनेर प्रांताधिकाऱ्यांनी बांध उद्ध्वस्त केलेला आहे. पाचोऱ्यातील दोन्ही जिनिंग केंद्र 2 दिवस बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे केंद्रावरही किमान 1 किंवा 2 किलोमीटरच्या रांगा लागल्यात. तर 70 ते 80 शेतकऱ्यांची वाहनं उभी आहेत. लोणावळ्यातील भांगरवाडी ते नांगरगाव हा उड्डाणपूल गेल्या अनेक वर्षांपासून रखडलाय. 4 वेळा भूमिपूजन होऊनही पूल पूर्णत्वास न आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणी सुनील शेळकेंनी संबंधितांची कानउघाडणी करत काम तात्काळ करण्याचे आदेश दिलेले आहेत. जुन्या मुंबई पुणे मार्गावर खडी, रेती आणि क्रशरची वाहतूक करणाऱ्या डंपरमधून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खडी सांडत असल्यानं अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात डॉक्टर मिलिंद सूर्यवंशी यांनी दावा केलाय. रुग्णांना एका विशिष्ट फंगल उपचारानंतर पुन्हा केस आल्याचं समोर आलंय. त्यामुळे हा रोग संसर्गजन्य नाही आणि असल्यास त्याची प्रसार होण्याची गती अत्यंत कमी आहे असंही डॉक्टर म्हणाले. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वात 8 जानेवारीपासून सांगलीच्या शिराळा तालुक्यात आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा 10वा दिवस आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. धूळ आणि अस्वच्छतेमुळे अकोला शहराची डस्ट सिटी म्हणून ओळख आहे. मात्र याकडे पालिका दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी स्वच्छता मोहीम राबवली आहे. त्यामुळे पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय. राष्ट्रीय नेते माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांच्या जयंतीनिमित्त पुण्याच्या राजगुरू नगर इथं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी हजारो स्पर्धकांनी यात सहभाग घेतलाय. जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत भला मोठा अजगर आढळून आलाय. यावेळी एका सर्पमित्रानं पत्र्याच्या छतात लपून बसलेल्या अजगराला पकडलं, त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. नागपुरातील नव्या विमानतळावर उतरणारं पहिलं विमान हे
फ्युएलवर धावणार असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. चाळीसगावातील विश्रामबागेत पायाला जखम झाल्याच्या अवस्थेत एक मोर आढळून आला होता. यावेळी कृषी मित्रानं मोरावर उपचार केले आणि त्याला जीवनदान दिलं. जळगाव पालिकेच्या ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरी केल्याप्रकरणी सुनील महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याचा प्रस्तावही पोलिसांनी कोर्टात सादर केला. ड्रग्ज मुक्त कराडसाठी कराड पोलिसांच्या वतीनं पोलीस रनचं आयोजन करण्यात आलं. या मॅरेथॉनच्या राज्यातील हजारोहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा तांडा या गावातील विहिरीत पिसाळलेल्या कुत्र्याचा मृतदेह आढळला. याच विहिरीचं नागरिक पाणी पितात, त्यामुळे आरोग्य विभागाकडून अँटी रेबीज लस देण्यात आली. बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या शेती प्रदर्शनामध्ये 110 एकरमध्ये विविध शेतीचे प्रयोग घेण्यात आले. 20 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे. बीड जिल्ह्यात थंडीची लाट सुरू असताना मोडकळीस आलेल्या बसमुळे प्रवाशांचे हाल झालेत. अशातच बसच्या खिडक्यांना काचा नसल्यानं बसमध्ये गार वारा आल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये. गुहागर विजापूर महामार्गावर रामपूर घाटात धुक्याची दाट चादर पसरली आहे, त्यामुळे वाहन चालकांना वाहनं चालवताना मोठी कसरत करावी लागते. गाडीचा हेडलॅम्प किंवा फॉग लॅम्प लावूनच प्रवास करावा लागतोय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक 50% घटली आहे. दररोज 500 ट्रक कांद्याची आवक होत असताना शनिवारी केवळ 250 ट्रक कांदा मार्केटमध्ये आल्यानं आवक घटली. अमरावती जिल्ह्यातील बहिरम इथं बहिरम बाबाची यात्रा विदर्भात प्रसिद्ध आहे. या यात्रेच्या मातीच्या भांड्यात शिजणारं मटण प्रसिद्ध आहे. मटण खाण्याकरता खवय्यांनी गर्दी केली. जळगावातील चाळीसगाव इथल्या केंद्रावर कापूस खरेदी अवेळी बंद केल्यानं शेतकऱ्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. व्यापाऱ्यांचा माल आधी खरेदी केला जात असल्यानं शेतकऱ्यांना पूर्ण दिवस ताटकळत उभं राहावं लागतं असा आरोप करण्यात आला. धरणगाव तालुक्यातील चमगाव इथं सीआरपीएफचे जवान यांनी पुण्यातील सीआरपीएफच्या कॅम्प परिसरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. यावेळी त्यांच्या मूळगावी त्यांच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कल्याण ग्रामीण विधानसभेतील 14 गावातील मोकाशीपाडा इथं गोदामातील भंगार आणि माळ चाळीवर पडला आणि यात एक जण गंभीर जखमी झाला. काही जण मलब्याखाली अडकले अशी माहिती आहे. नेरळच्या सेक्टर 28 परिसरातील गॅरेजला आग लागली. या आगीत बुलेट आणि कार जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. पुणे पंढरपूर मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झालाय. त्याला उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कोरुंदा इथल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी बँकेचा शटर तोडून बँकेतील तिजोरी पळवून नेली. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. जळगावात जुन्या वादातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या 26 वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झालेत. भर दिवसा झालेल्या हल्ल्यानं परिसरात तणाव आहे. मोताळा तालुक्यातील दाभाडी गावात दरोडा टाकण्यात आला. यावेळी दरोडेखोरांनी दाम्पत्याला मारहाण केली. लाखोंचा ऐवज जप्त केला. मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चांदवडच्या रेणुका देवी मंदिर घाटात मुंबई आग्रा महामार्गावर बर्निंग ट्रेलरचा थरार बघायला मिळाला. 50 टायर आलेल्या धावत्या मालवाहू ट्रेलरनं अचानक पेट घेतला. यात लाखोंचं नुकसान झालं. चंद्रपुरामध्ये बल्लारशा गोंदिया रेल्वे मार्गावर ट्रेनच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला. मृत वाघ अंदाजे 1 वर्षाचा आहे. प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. बदलापुरातील एका इमारतीतील घरात भीषण आग लागली. यावेळी घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झालं. घरात कुणी नसल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही. उल्हासनगरच्या तानाजीनगर परिसरात 4 ते 5 जणांच्या टोळक्यानं एका तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. मुंबई पुणे महामार्गावर एका चालत्या बसला भीषण आग लागली. या बसमधून 12 प्रवासी प्रवास करत होते, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी झाली नाही. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठजवळ अपघात झालाय. कार थेट नागरिकांच्या घरात शिरली. यात मोठं नुकसान झालं. कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून 4,48,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त केलाय. ऊसतोडीच्या नावाखाली शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि ऊसतोड मजुरांना फसवणारा मुकादम अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय. मुकादमासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेअर मार्केटच्या नावानं लाखोंचा फ्रॉड करण्यासाठी राजस्थानमधील नागरिकांना पुण्यात आणून त्यांचं बनावट कागदपत्रांद्वारे अकाउंट उघडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे कारचा अपघात झाला असून यात एकाचा जागीच मृत्यू झालाय. 1 जण गंभीर जखमी आहे.
मुंबई आग्रा महामार्गावर चालत्या कंटेनरला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. बीड परळी महामार्गावर व्यायामाकरता गेलेल्या तरुणांना भरधाव बसनं चिरडलं. यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झालाय, तर दोघं किरकोळ जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातील सिंहगड परिसरातील एका बंगल्यातून चंदनाचं झाड कापून देणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यातील देवी भोईरे इथल्या पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात क्रांती शुगर या खासगी कंपनीच्या 9 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जळगावातील यावल तालुक्यातील नायगाव इथं ट्रॅक्टरनं दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. आता पुढच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये मीटरमध्ये छेडछाड करणे, विविध प्रकारातून वीज चोरी करण्याचा प्रकार होत असतो. मात्र आकडे बहादरांसह मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करणाऱ्यांवरही महावितरणचं लक्ष आहे. दौंड तालुक्यातील गलांडवाडी इथं बिबट्याची दहशत पसरली आहे. शेतामध्ये बिबट्याने 11 कुकरूंचा फडशा पाडला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आहे. अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील रेटाखेडा गावातील 77 वर्षाच्या महिलेवर जादूटोण्याचा संशय घेत तिची धिंड काढण्यात आली. या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावतीच्या चिखलदरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2 दिवसांपूर्वी विजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 12 माओवादी ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र या चकमकीत 12 नव्हे 18 माओवादी ठार झाल्याची कबुली स्वतः माओवाद्यांनी पत्रक काढून दिली. दिल्लीमध्ये भाजप आणि आम आदमी पार्टीने व्हिडिओ जारी करत एकमेकांवर गंभीर आरोप केलेत. केजरीवाल यांच्या कारनं भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी चढवल्याचा आरोप भाजप नेते प्रवेश शर्मा यांनी केला. या जखमी कार्यकर्त्यांची त्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज प्रयागराजचा दौरा करणार आहेत. योगी आज महाकुंभ मेळाव्याला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जम्मू काश्मीर कोलकात्यातील आरजीकर या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला तिथल्या सत्र न्यायालयानं दोषी ठरवलंय. रॉयला फाशी की जन्मठेप याची शिक्षा ठोठावायची. यावर सोमवारी 20 जानेवारीला युक्तिवाद होणार आहे. यानंतर न्यायालय निकाल जाहीर करेल. रॉयला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सीबीआयकडून केली जाणार आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी किश्तवाडमध्ये सक्रिय असलेल्या 4 दहशतवाद्यांचे पोस्टर जारी केलेत. या दहशतवाद्यांवर 5 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं असून नागरिकांना या दहशतवाद्यांची माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलंय. मध्य प्रदेशातील पन्ना इथं अतिक्रमण काढण्याकरता गेलेल्या पालिकेच्या पथकावर दगडफेक करण्यात आली. दगडफेकी प्रकरणी पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. हरियाणाच्या कर्नालमध्ये 2 गटात लढा झाला. यावेळी एकमेकांवर दगडफेक करण्यात आली असून पोलिसांसमोरच हा प्रकार घडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. उत्तराखंडच्या कानखलमध्ये दुचाकीवरून आलेल्या दंगा करणाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मोटरसायकलवरून येऊन फटाके फोडून गोंधळ घालण्यात आला. बिहारमधील दरभंगा इथं पेट्रोल घेतल्यानंतर पैसे न दिल्यानं पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी 5 तरुणांना अटक करण्यात आली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये बनावट नोट वितरित करणाऱ्या गँगचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 5 लाखाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. झारखंडच्या सरायकेलामध्ये 2 चोरांनी दहशत माजवली. अपार्टमेंटमधील चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. बिहारची राजधानी पाटणा इथं ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. ऑक्सिजन सिलेंडर ट्रकमध्ये खाली उतरवताना हा स्फोट झाला. मध्य प्रदेशच्या मुरेनामध्ये एका बाईकस्वाराला रस्त्यावरून जाणाऱ्या वळूनं धडक दिली. या अपघातात बाईकवरील 2 युवक गंभीर जखमी झाले. उत्तर प्रदेशातल्या पिलभीतमध्ये एका मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी छेड काढत असताना घाबरलेल्या मुलीनं रिक्षातून उडी मारून आपला जीव वाचवला. इराणच्या सर्वोच्च न्यायालयात गोळीबार झाला. हल्लेखोरानं 3 न्यायाधीशांवर गोळ्या झाडल्या. यात 2 न्यायाधीशांचा मृत्यू झाला. 1 गंभीर जखमी आहेत. गोळीबारानंतर हल्लेखोरानं आत्महत्या केली. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डनं प्रथमच आपला भूमिगत नौदल तळ दाखवलाय. सुमारे 5 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये आपल्या नौदलाची ताकद इराणनं दाखवून दिली. पश्चिम बंगालमधील मालदा इथं भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर गोंधळ झालेला आहे. पीक काढणीवरून दोन्ही देशातील शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी झाली.
सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. छोटासा ब्रेक पहा फक्त. न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा दुपारच्या 100 बातम्या. युक्रेनला नाटोकडून मिळालेले F-16 लढाऊ विमानावर रशियानं हल्ला केलाय. एक डॅनिश पायलट युक्रेनियन पायलटला फायटर जेटचं प्रशिक्षण देत होता. यावेळी रशियानं हा हल्ला केला. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक घेत आहेत. त्यांचा हा कार्यकाळ कसा असेल याचं भाकीत करणं अवघड आहे. एकूण प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपाची आहे. यामुळे जागतिक पातळीवर होणाऱ्या संभाव्य बदलांची झळ भारतालाही बसू शकते. बदलत्या स्थितीत उभय देशांचे संबंध पूर्वीसारखेच मजबूत राहण्याकरता राजनैतिक कौशल्य आणि भारतीय अमेरिकन समुदायाची ताकद पणाला लावावी लागेल. चॅम्पियन्स ट्रॉफीची कमान ही रोहित शर्माकडे असणार आहे, तर शुभमन गिल उपकर्णधार असणार आहे. मोहम्मद शमी ही 19 फेब्रुवारीपासून होणाऱ्या स्पर्धेत परतणार आहे. क्रिकेटर रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्या लग्नाची पुष्टी प्रिया सरोजच्या वडिलांनी केली आहे. IPL नंतर दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. टॉप 18